आता आम्ही काय करू? म्हणलं मी काय सांगू, तुम्ही काय करा. मग ते सांगते तिथून पुढे जाऊ द्या म्हणे, ते घरानं चांगलं नाही, त्यापेक्षा तुम्ही कोणी दिला तर आम्ही त्यालाच निवडून आणतो. या आधारात माझेच फायदा होणार आहे. जसं लोकसभेला झालं, मराठ्यांचे नेते आणि ओबीसीचे पण काही नेते आंधारातून फुल चालले, तसंच होणार. पक्षाच्या वरिष्ठ फडणवीसांची जवळची मंडळी आपल्या संपर्कात आहे, तशी माहिती घेऊन. लय मोठे तुमची माहिती का, मी सांगतो कसा करतो तुम्हाला, लय मोठे. फक्त मी आकडा सांगा नाही, कारण ते लय मोठे आहेत. आणि तुम्ही गेल्यावर येते ते मीडियावाले गेले ते लय चाबरे आहेत. ते आधी बघत आहेत मीडिया आहे का नाही, आणि मीडिया गेला की चिटकलेच मला, रातभर झोपून देत नाही ते मला, लय येते ते. काय करणार? लय कटाळा आलाय हो त्यांना, कारण ते सांगते. मी मागे एकदा सांगितलं होतं, जाऊ दे आज मी सांगतो, ते म्हणतात लय खुनशी आहे ते, एकाला पुढं आणताय म्हणे, एकाला संकेत आहे. मला गेल्या वेळेस आणलं म्हणे, यंदा मागं टाकलं, दुसराच आणला पुढं, हे असं करताय म्हणे, आमच्यातच चुकून देत आहे म्हणे. फडणवीसांची तक्रार तुमच्याकडे करतात? अरे लय तक्रारी बेकार आहेत. मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं कपाकप सांगणार आहे. अनेक गप्पस्फोट आहेत तुमच्याकडे, तेच त्यांनी सांगितलंय म्हणून, त्यांचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही. ओबीसीला बी कसं हाताखाली धरतो, ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो, ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो, आणि मग समाजाचं आंदोलन कसं भरकटतो. म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय, असे ज्या कायकाडी समाजाचा एक, राजपूत समाजाचा आहे, आता वडर समाजाचा सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे. मग हे असं ते ऑटोमॅटिक ते जे वस्तू आहे ना त्याला नादी लावतो, आणि ते म्हणे आमचा समाज संपून टाकतो. लिंगायत समाजाचे मोठमोठे नेते येऊन तेच सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली त्यांनी. मराठ्यांबद्दलही त्यांना तसंच करायचं, जसं एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले त्यांनी, असंच त्यांना हे आंदोलन करायचं. पण आपण लय नमुने बाजी, हो आपण फुटत नसतो, त्याच्या पैशाची गरज नाही मला, त्याच्या पदाची गरज नाही. तूच घेऊन येऊन टपोरीवर तिकडं पद घेऊन येईन, नाही तिकडे दिवे घेऊन ये. इथं समाज काय म्हणतोय, समाजाचा आक्रोश काय, हे माझ्या समोरचं ध्येय, आणि ते मी कडीला नाही. आणि म्हणून ती येऊन सांगतात तुमच्यासारखं पाहिजे राव, हे काहीतरी वेगळा डाव टाकतात, नाही तर मग जेलला टाकेल म्हणतो तेव्हा. ते एक लय सांगतात बघा, जास्त मला तेल घराने जेलला टाकेल म्हणते, म्हणजे उचित एखादी बिल्डिंग बांधली तरी म्हणते जेलला टाकेल, म्हणजे इतकं दौषित आहे. मग ते लोक पळून जाते त्याच्याकडे. ते एक पंढरपूरचं तसंच नेलं दौसून, ते चांगलं चाललं होतं, त्याचा कारखाना का काय घातला होते, त्याला म्हणले तो मग किडाच लावली, पिढी का पिढी काही अभिजित पाटील मला दुसऱ्या सकाळीच मी गेलो बाबा अजिबात तापत नको म्हणलं. असे लई शेकडे नेत घरात येणारे तितकं घरानं करतात, रात असती गर्दी नसती, असं डोकं पिकी मला झोपून देत नाही. झोपलं तरी फोटो काढते, झोपलं आपले आणि तेच टाकायचे त्यांचं पेर. पण सांगितलेलं ते सोपं नाही हा दादा. आता मी नाही उघड करत ते, त्यांचं सांगितलेलं ऐकलं ना तर असं वाटतं की खरंच असं नेता होईल, नेता असावा, पक्ष मोठा करणारा असावा, त्यांनी विकास काही करावा, काही वेळेस काही प्रश्न वरचीवर मारून नेले पाहिजे, नसतं रोज. पण खुनशीपणा माणसांच्या बद्दल तुम्ही बळच लोक जमून नाही निवडून येऊ शकत हो. तुम्ही बळत आता तुम्ही पत्रकार बांधव बळत आणल्यावर काय उपयोग आहे? किंवा एखादे बळच तुम्ही 100 नेते जमिले, 7-8 तर माझे उपमुख्यमंत्री त्यांना आत्ता माझी फिजी असे धरून हे सगळे गळालेले प्राणी त्यांनी गोळा केले सगळे. आणि हे लोक मग ते नुसते चेहरे दिसते, टप्पूचे टप्पू आहे. एक माझे उपमुख्यमंत्री, एक मुख्यमंत्री, त्याने नाही हो निवडणुका जिंकता येणार तुम्हाला. त्याने प्रेमानं मायानं तुमच्याकडे ते आले पाहिजे, मायानं आले पाहिजे. मग मात्र एक शिक्का मतदान चालतं. जसं की मला वाटतं त्यांना 106 आमदार निवडून दिले होते जनतेने, तसं तुम्ही लोकांच्या पोटात घुसा, लोकांचे तुम्ही कामं करा. तुम्ही कामं नाही करत. आता प्रचंड पाऊस झालाय मराठवाड्यात, हाल आहेत लोकांचे, हाल प्रचंड हाल आहेत. तुम्ही त्यांचे ताबडतोब पंचनामे करणार नाही. ही पीक पाणी काहीतरी बघा ते लबड ते करणार, त्याला ते नीट नसतं काही नसतं, झालं वाटलं शेतकऱ्याचं. 2-3 वर्षाचे तसेच पडलेत. आणखी तुम्ही तात्काळ नुकसान भरपाई नाही देणार. एक जणाच्या शेळ्या अशा मेलेल्या दाखवल्या, तशा लाईनीत टाकल्या. हे बघा ही परिस्थिती सोपी नाही. शेतात जनावर अडकलेत, हे बघणार नाही. त्यांना ताबडतोब सुविधा उपलब्ध करणार नाही. शेतकऱ्याला लाईट देणार नाही, पीक भाव देणार नाही, पिकाला भाव देणार नाही तातडीनं. पाण्याचे विदर्भात, खानदेशात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातला काही वरचा भाग इकडं पाण्याचं उपलब्ध नाही करून देणार. कायमची सुविधा नाही देणार, कायमचं आरक्षण नाही देणार. हे देवेंद्र फडणवीसांचं हे वागणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर येऊन बसलं. ते आमच्या विरोधात नाही, शत्रू नाही, सत्य सांगितल्यामुळे त्याला लागत. ते काय करणार, तात्पुरतं नादी लावणार, तात्पुरतं. पुढे ते 1500 रुपये आणि लाडकी बहिणीची योजना चांगली, ते पैसे तर आमचे येतात.
ते लाडकी बहीण इथं बिस्किट पोडा घातला तरी जीएसटी कुठून जातोय खपक्यास आमच्याच पैसे येते ते का देवेंद्र फडणवीस काय वावर विकलं नाही नागपूरचं नाव पैसे दिले नाहीत लोकांना हे लोकांचेच पैसे येतात ती चांगली आहे, घ्या काय हरकत नाही पण तुम्ही कायमचं का देत नाही त्या लाडक्या बहिणीच्या लेकराला म्हणजे तुमच्या भाच्याला आरक्षण पाहिजे ते दे ना दाजी शेतात काम करतोय बांधाव त्या दाजीच्या मालाला भाव पाहिजे दाजी तर पुढून चिखला मारायला लागलाय तिथं हे कधी बघणार तुम्ही धनगरांना आरक्षण पाहिजे मुस्लिमांना आरक्षण पाहिजे हे कधी जाणार आता हे लाडकी बहीण आणली त्या देवेंद्र फडणवीसनी आता लगेच ते आनंदाचा शिरा आणि दिवाळीला ते डाळ किड्याने खाल्लेली ते तेल पांढरं फाकाट सगळं त्याला किती उकडा तुम्ही तरी ते पिवळं होत नाही येणी तुम्ही जनता येड्यात नाही काढू शकत बस झाला शेतकऱ्यांच्या लक्षात आलंय 18 पगड जातीच्या लक्षात आलंय आणि मराठ्यांच्या लक्षात आलंय धनगर मुस्लिमांच्या दलितांच्या लक्षात आलंय हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस किती विचित्र माणूस जाणार जर मराठ्याला आरक्षण नाही दिलं 113 जागेवर जाणार